घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात तर त्यांनी भयंकर ट्रॅजेडी दाखवली आहे बाबा प्रेक्षकांनो. आता या मालिकेवर आश्चर्य व्यक्त करावं की रडावं तेच मला कळेना. जानकी तिच्या हाताला जखम झालेली रडतीये बिचारी. सयाजीरावांचं वाक्य तिला आठवतंय की ऋषिकेशला मी आता मारून टाकीन, अगदी पार अर्धमेला होतसोर. आता ते सगळं आठवत आठवत ती रडत असते, हेल्पलेस असते. पण आता तिला अचानक आठवतं की ओवी ओवी आली असेल एव्हाना घरी आणि आता ती वाट बघत असेल ना. देवा, काय आणि किती परीक्षा बघणार आहेस तू आमची. आता खरंच इकडे ओवी घरी आलेली असते आणि आल्या आल्या तिला घरात कोणीच दिसत नाही. बिचारी छोटीशी ओवी इकडे तिकडे बघायला लागते आणि विचार करते कोणीच कसं नाहीये घरामध्ये, मला भूक लागली आहे, आईने डब्बा पण कमी दिला होता. आता तिला आठवतं घरामध्ये तो केक आहे म्हणून ती विचार करते आयडिया. आता सकाळी जातानाच तिच्या आईने तिला सांगितलं होतं की खाऊ नकोस केक, पण आता भूक लागल्यावर या लेकराला काय कळणार काय खावं आणि काय नाही. त्यामुळे तिने बरेच डब्बे शोधले आणि एका डब्यात तिला तो कपकेक मिळाला. पण आता त्या केकची एक्सपायरी गेलेली आहे प्रेक्षकांनो, म्हणजे तारीख निघून गेलेला तो केक आहे. पण आता ओवीने तारीख बघितली आहे कारण आता तिला आठवतं की तिची परीक्षा जवळ आली आहे. म्हणून ती विचार करते अभ्यास करता करता तो केक खावा आणि तिने तो अख्खाच्या अख्खा केक जवळपास संपवलाय. पण बिचारी ती जानकी, तिच्यावर तर संकटच ओढावलंय. खरं तर तिच्याही पोटात अन्नाचा कण नाही आणि आता तिला ह्या पोरीसाठी नवऱ्यासाठी इकडे तिकडे सारखं फिरावं लागणार आहे. पण आता बघा, ओवी तो केक सगळा संपवते आणि अभ्यास करत बसते. बरं, आता हा सीन त्यांनी का दाखवला हे तर मला कळलंच नाही, कारण ह्या अवंतिकाने तिची बॅग भरणं सुरू केली आहे. आता हा सौमित्र म्हणतो काय झालं अवंतिका, अगं तू एवढी का चिडली आहेस. आता या अवंतिकाला कंटाळा आलाय तिथे ऐश्वर्यासोबत राहण्याचा. सौमित्र म्हणतो अगं असं जाऊन प्रश्न सुटणार नाहीये अवंतिका, तू गेलीस तर ऐश्वर्याला चांगलंच आहे. आता अवंतिका म्हणते अरे आता तरी कुठे प्रश्न सुटताय, अरे सौमी, तिने जानकी वहिनीला घराबाहेर काढलंय. आता उद्या आई तिच्या सांगण्यावरनं आपल्यालाही घराच्या बाहेर काढतील, ते मला सहन होणार नाहीये, त्यामुळे मी स्वतःच घराच्या बाहेर जाणार आहे. आता सौमित्र म्हणतो वा वा अवंतिका वा. आता अवंतिका म्हणते तुला जे समजायचंय ना ते समज सौमी. त्या ऐश्वर्यासाठी मी माझं डोकं नाही खराब करणार आहे, माझी तब्येत नाही खराब करणार मी. हे बघ, तिच्यासाठी हे नळावरचे भांडणं अगदी सोपे असतील, रोजचे असतील, पण मला ना माझ्यासाठी काहीतरी सेल्फ रिस्पेक्ट आहे, त्यामुळे मला माझ्या मार्गी निघून जाऊ दे. सौमी प्लीज मला थांबवू नको. अवंतिकाचा निर्णय अगदी पावलोपावली बदलतो. आता हा सौमित्र म्हणतो नाही नाही बरोबर आहे तुझं अवंतिका, तू जा. आणि काय ग, जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाला घराबाहेर तर काढलंय तिने, आणि तसंही त्या दोघांवर अन्याय झालाय, अत्याचार झालेत आणि आपण कुठे ठेका घेतलाय त्या दोघांना न्याय मिळवून देण्याचा. असं म्हणून तो सौमित्र तिची बॅग भरतो आणि म्हणतो चल ठीक आहे निघ तू, मी तुझ्यासाठी कॅब बुक करतो. आता अवंतिका म्हणते झालं तुझं, झालं काय रे सौमी, घरातलं वातावरण किती कंटाळवाणं झालंय, माझं श्वास गुदमरतो रे इथे. ती ऐश्वर्या दिसली ना की तिला लात मारावीशी वाटते मला. आता ती बॅगला लात मारते तेव्हा सौमित्र म्हणतो काय चाललंय तुझं हे अवंतिका. अवंतिका म्हणते अरे मला फ्रस्ट्रेटेड होतंय रे, या घरात राहायचं असेल ना तर राग बाहेर काढण्यासाठी काहीतरी वस्तू आणून दे मला, एखादं ट्यूबलाईट नाहीतर कारचे स्पेअर पार्ट, म्हणजे राग आला ना की मला हातोड्याने ते मारता येतील. मी तर म्हणते एखादं बॉक्सिंग ग्लव्स आणि पंचिंग बॅग आणून देशील का. सौमित्र म्हणतो आता मला तर तुझ्या बाजूला झोपायची भीती वाटते रात्री. आता अवंतिका हसते आणि सौमित्र म्हणतो काय ग अवंतिका, डोंट वरी, सगळं मार्गी लागेल. ही जी काही घरातली माणसं ऐश्वर्याच्या बुद्धीने चालतायत ना त्यांना सत्याची जाणीव नक्की होईल आणि ते ऋषिकेश दादा जानकी वहिनीला नक्की सन्मानाने घरात परत आणतील. सगळे घरी परत येतील आणि छान होईल पूर्वीसारखं वातावरण. तोपर्यंत तुला राग आला, चिडचिड झाली आणि घर सोडून जावं असं वाटलं ना तर एक वाक्य तुला सांगतो, जानकी वहिनी मला नेहमी सांगायची, हार मानणं सोपं आहे पण लढणं आणि लढत राहणं हे खूप गरजेचं असतं अवंतिका. आता अवंतिकाला त्याने जरा मोटिवेट केलंय आणि आता पुन्हा तिची बॅग घेतो आणि म्हणतो म्हणजे तो काही म्हणेल, अवंतिका म्हणते अरे आता काय करतोयस तू. सौमित्र म्हणतो काय ग अवंतिका, अगं हे जे कपडे तू यात टाकलेत ते कपाटात लावून देतो की. अवंतिका म्हणते काय वाईट आहेस रे सौमी तू. आता हा सौमित्र अवंतिकाला असा जवळ घेऊन तिचे लाड करतो. पण आता बघा प्रेक्षकांनो, या सुमित्राबाईंना कळलंय आज ती म्हातारी फटाके टाकणारी ही ऐश्वर्याच होती म्हणून. आता ही ऐश्वर्या फार बडबडत असते, माज आलाय या अवंतिकाला, कालपर्यंत कुत्र्यासारखी भुंकत होती माझ्यावर आणि आज माझ्या अंगावर धावून आली ती. नाही
हिला माहिती नाहीये माझी सणसणी थोबाडीत पडली ना तिच्यावर तर कायमचा तिचा आवाजच बंद होईल. आजीबाई बघा कशा घाबरल्यात ऐश्वर्याला. ऐश्वर्या म्हणते बस बस झाला आता, तिची कायमची हकालपट्टी करतेच मी आता. आज तिने हद्दच पार केली. तिने त्या ऋषिकेश, जानकी आणि त्या मूवीला पुन्हा कायमचं घरात आणलं तर आता आजीबाई म्हणतात शक्य आहे आणि मग म्हणतात शी अशक्य आहे. हे काय घर आहे? टीव्हीची मालिका झाली आहे मालिका. सतत वादावादी, भांडणं, सासू सुनेचा तंटा. हे काय बरोबर आहे का गुंडे? सांग बरं. मी तर कंटाळले बाई, कंटाळले या घरात. हा, सौमित्र आणि सारंग दोघे सख्खे भाऊ, दोघांनी गुण्या गोविंदाने नांदायला हवं, पण नाही. दोघं सतत एकमेकांना हिणवतच असतात, समोरासमोर उभे असतात भांडायला. काय ग गुंडे, असं नको व्हायला. ऐश्वर्या म्हणते अहो मला पण असं नकोय व्हायला, पण माझ्या इगोला न छेडता त्यांना कुठे इथे राहता येतं. तो रणदिवेचा डिनर सेट वाजत असतो नेहमी खडाखडा. नाही, त्या अवंतिकाला न फक्त माझ्या तोंडी तोंडी लागायचं असतं, बाकी तिला काही नको असतं. आता आजीबाई म्हणतात अगं हो गुंडे, पण यावरती काहीतरी मार्ग काढावा लागेल की नाही. हा, ती अवंतिका तुझ्या हातून सगळं हिसकावून घेईल हा गुंडे, मग रडू नकोस. अगं तसं मी सुमित्राला सांगितलंय की तू ऐश्वर्या आणि सारंगच्या बाजूने उभी राहा म्हणून. नाही कसं आहे गुंडे, नाही घाबरलीये ग जरा सुमित्रा, आणि तसं ती सांगायलाच तयार नाही ना की म्हणजे नानासाहेब सांगायला तयार नाही. जानकीला का बोलवलं, कशासाठी बोलवलं, जाऊ दे तिकडं, मला काय करायचंय, मी मेली आपली बसते इथे. आता आजीबाई तिथे बसल्यात. ऐश्वर्या म्हणते नाही 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 आजी, काहीतरी कारण आहे, म्हणूनच नानांनी त्या जानकीला इथे घरी बोलावून घेतलंय. आजीबाई पण म्हणतात हो का ग, असं असेल. आता ही ऐश्वर्या म्हणते आजी काय काम असेल, नानांना काही द्यायचं असेल का जानकीला, का काही सांगायचं असेल. आता या आजीबाई म्हणतात तिला काय देणार नानासाहेब, आणखीन त्यांच्या वाट्याचा देवारा होता तो दिला, आणखीन काय देणार नानासाहेब. आता बोलता बोलता आजींच्या डोक्यात एकदम आयडिया चमकते आणि म्हणतात त्या अगं ए गुंडे, मला असं वाटतं दुसरं काहीतरी काम असलं पाहिजे त्यांचं. ऐश्वर्या विचार करते आणि तिला आठवतं की तिच्या वडिलांनी सांगितलंय तिला दुसरं तिसरं काही काम काढू नको पोरी, अगं त्या प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर काढ, तेव्हाच तुला हिस्सा मिळेल प्रॉपर्टीचा आणि तो आशीर्वाद बंगला तुझ्या ताब्यात येईल. ऐश्वर्या म्हणते आजी 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 थांबा थांबा थांबा, आलंय माझ्या लक्षात, माझ्या डॅडांनी जे सांगितलं ना ते पटतंय मला. म्हणजे जानकीला तिचा वाटचा देव्हारा दिलाय, पण माझ्या आणि बाकीच्या वाट्याचं जे आहे ना, जे फक्त त्या व्हील मध्ये नमूद केलंय, म्हणजे हे त्याला मिळू दे, मला याला मिळू दे, ते झालेलं नाहीये आजी, फक्त नमूद केलंय. एक गोष्ट आहे ज्यात सगळं आहे. आता आजी म्हणतात काय. ऐश्वर्या म्हणते अहो प्रॉपर्टीचे पेपर आजी, अहो नानांना माहितीये ते पेपर्स कुठे ठेवलेले आहेत. आजीबाई म्हणतात अगं त्या पेपरने काय होणार. ऐश्वर्या म्हणते आजीबाई अहो ते पेपरच आहेत जे बाजी पलटवू शकतात. जे माझ्या नावावर आहे, जे माझ्या हातात आहे, ते कोणाच्या नावावर जाऊ शकतं, कोणाच्या हातात जाऊ शकतं. आजीबाई म्हणतात काय सांगतेस, त्या प्रॉपर्टीच्या पेपरमुळे. ऐश्वर्या म्हणते हो आजी हो, हे बघा मला माहितीये नानांचा जानकी आणि ऋषिकेश मध्ये जीव आहे. हे बघा आजी, कदाचित नानांनीच त्याबद्दल या जानकीला बोलायला बोलवलं असेल का, म्हणजे ह्यासाठीच त्यांनी बोलवलं असेल का जानकीला. अरे बापरे आजी, आता मला शांत बसून चालणार नाही, मला हालचाल करावीच लागेल आणि त्या प्रॉपर्टीचे पेपर्स सगळे मला शोधून काढावेच लागतील. आता बघा ऐश्वर्या किती हुशार आहे, तिला सगळं समजलं आता की प्रॉपर्टीचे पेपर घ्यायलाच जानकी आली होती, नानांनी त्यासाठीच तिला बोलवलं होतं वगैरे वगैरे. पण आता बघा आजीबाई आणि ऐश्वर्या लागल्यात कामाला पुढच्या, पण इकडे ओवी मात्र तिचं पोट धरून खाली कोसळते आणि मोठ्याने किंचाळायला लागते, आई माझं पोट दुखतंय. आणि 2-3 सेकंदाने लगेच जानकी येते आणि म्हणते काय झालं बेटा, काय होतंय तुला. ओवी म्हणते आई माझं पोट खूप दुखतंय. जानकी तिला विचारते काही खाल्लंस का बेटा तू वेगळं काही, काय झालं बेटा सांगशील का. जानकी बिचारी तिला काही सुधरे ना. आता ही ओवी म्हणते आई तो कपकेक खाल्ला ग मी मगाशी, घरी कोणी नव्हतं, मला भूक लागली होती. आणि जानकीने त्या कपकेक वरची डेट बघितली जी एक्सपायर्ड झालेली असते, त्यामुळे या ओवीच्या पोटात दुखते. पण एक्सपायर्ड झालेल्या वस्तू खाल्ल्यानं प्रेक्षकांनो की उलट्या व्हायला लागतात. आता या जानकीला आलंय टेन्शन. जानकी विचार करते बापरे देवा, हिने केक खाल्ला,
बेटा माझीच चूक नडली ग, मी ते फेकून द्यायला हवं होतं आणि मी ते फेकलं नाही. आता त्या ओवीला त्रास व्हायला लागतो. जानकी विचार करते काही झालं तरी आधी हिला दवाखान्यात न्यायला हवं, पण आता ऋषिकेशचं काही तिला थांगपत्ता लागेना, पण तिच्या डोळ्यासमोर आधी या ओवीला दवाखान्यात न्यायचं आव्हान आहे. प्रेक्षकांनो काय बोलावं. खरं तर आपण 21व्या सेंचुरीत राहतो आणि या सेंचुरीमध्ये अशी दशा म्हणजे कठीणच आहे बाबा. होतं म्हणा, पैशाचं सोंग आणता येत नाही काही झालं तरी. तशी ही बिचारी जानकी आता सगळ्यांची मदत मागायचा प्रयत्न करते, पण शेजारी पाजारी सुद्धा कुलूप आहे. आता इथे ऋषिकेशचा सीन त्यांनी दाखवलाय. ऋषिकेशला असं बांधून ठेवण्यात आलंय, त्याला किडनॅप केलंय त्या सयाजीच्या गुंडांनी आणि आता बेशुद्ध केलंय मारून. आणि तो बेशुद्ध झाल्यावर लिटरली ते सगळेजण हसायला लागतात आणि म्हणतात याला जन्माची अद्दल घडली रे, आता चला इथून. आता ते गुंड तिथून निघून जातात आणि हा ऋषिकेश तिथे असा बेशुद्ध अवस्थेत पडलाय. तर इकडे ही जानकी या ओवीला घेऊन जात असते दवाखान्यात, पण तिला आता एक वाहन सुद्धा मिळत नाहीये. बरं खरं सांगा प्रेक्षकांनो, जानकीने एवढे हाल सहन करण्यापेक्षा सौमित्र आणि अवंतिकाला बोलवलं असतं तर दुखण्या खुपण्याच्या बाबतीत स्वाभिमान म्हणजे जरा बाजूला ठेवला असता तर बरं झालं असतं, कारण सौमित्र अवंतिका तिचेच आहेत. तर आता जानकीने एका बाईकवाल्याला मदत मागितली, तेव्हा तो बाईकवाला म्हणतो, ओ बाई काय हे सगळं, माझ्या गाडीच्या समोर काय उभे आहात? जानकी म्हणते, अहो माझ्या मुलीचं पोट दुखतंय दादा, मला दवाखान्यापर्यंत सोडाल का? आता तो माणूस काय म्हणतो जानकीला, अहो माझ्या बायकोच्या पोटात दुखतंय, ती प्रेग्नेंट आहे, जाऊ द्या मला, सोडा, मला घाई आहे. जानकी बिचारी खूप रडतीये, काय करावं तिला सुचेना. बाई हे असं बघितलं ना की कसं तरीच होतं. आता ही बघा, ही सुमित्राबाई झालेला सगळं प्रसंग आठवते आणि तिला जानकीचा खूप राग येत असतो. खरंच प्रेक्षकांनो, कुठल्याही व्यक्तीला गरजेपेक्षा जास्ती मान दिला ना की हे असं होतं. या सुमित्राबाईवर एवढं काय डिपेंड आहेत सगळेजण, मला काही समजेना. घरात राहून सुद्धा ऋषिकेश जानकीने हे सगळं सॉल्व्ह केलं असतं, पण इतका तमाशा झाला कसा असता म्हणा. आता हा सौमित्र येतो आणि आवाज देतो सुमित्राबाईंना, पण त्यांचं लक्षच नसतं. सौमित्र म्हणतो, आई अगं कसला विचार करतेस एवढा, तुला 2दा आवाज दिला मी. सुमित्राबाई म्हणतात, काही नाही रे सौमित्र, असंच जरा. सौमित्र म्हणतो, काय झालं आई, अगं सांग ना मला. नाही म्हणजे जानकी वहिनींना मी नानांना इथे भेटायला घेऊन आलो म्हणून रागवली आहेस का माझ्यावर? सांग ना गाई, काय चाललंय तुझ्या डोक्यात? आता या सुमित्राबाई म्हणतात, अरे सौमित्र, ती जानकी नानांवर हल्ला करायला आली होती आपल्या घरात. आता हा सौमित्र म्हणतो, काय बोलतेस आई तू? आता या सुमित्राबाई म्हणतात, तुम्हाला कळत कसं नाहीये, तिने त्याचमुळे हे सगळं वेषांतर बिशांतर केलं होतं ना, एवढी साधी गोष्ट तुमच्या लक्षात नाही आली? सौमित्र म्हणतो, अगं आई तू काय वेडी बिडी झालीस का, हे सगळं कोण भरतं तुझ्या डोक्यात? अगं हो, जानकी वहिनी इथे आली होती नानांना भेटायला आणि तेही वेश बदलून. अगं ती वेश यासाठी बदलून आली होती कारण तू तिला घरात नसतं घेतलं ना म्हणून. आई हे कुठल्या थराला जाऊन विचार करतेस, जानकी वहिनी नानांना मारायला तरी येईल का ग? अगं काय हे आई, असा काय विचार येतोय तुझ्या डोक्यात, असे बिनबुडाचे विचार करू नकोस. आता सुमित्राबाई म्हणतात, हे बघ सौमित्र, हे विचार काही मी बिनबुडाचे करत नाहीये, तू इथे नव्हतास. आम्ही जेव्हा नानांना सगळ्यांसमोर विचारलं ना की तुम्हाला कोणी मारायचा प्रयत्न केला, तेव्हा नानांनी सगळ्यासमोर. आता सौमित्र म्हणतो, नानांनी जानकी वहिनीवर बोट रोखलं, सगळं माहितीये मला आई. अगं आम्ही कोर्टामध्ये अशा रोज गोष्टी बघतो. अगं सुरा ठेवला ना गळ्यावर की पुरावे बदलले जातात. अगं रातोरात साक्षीदार फिरतात ग आई. ज्याला आपण न्याय म्हणतो तो खरंच न्याय असतो का? जानकी वहिनीवर तू गुन्हेगाराचा शिक्का मारून मोकळी झाली आहेस. अगं ती खरंच गुन्हेगार आहे का याचा विचार तर करायचा ना. माझा अजूनही विश्वास आहे की ही केस अजूनही संपलेली नाहीये. नानांना कोणी ढकललं याचा निकाल पुन्हा लागेल आणि तेव्हा तुला कळेल. सुमित्राबाई म्हणतात, तुला जेव्हा निकाल लावायचा ना तेव्हा त्या जानकीला इथे बोलव बाबा. मी तोपर्यंत त्या जानकीला माझ्या घरात येऊन माझ्या माणसांना त्रास देऊ देणार नाहीये. सौमित्र, कळलं का तुला? सौमित्र म्हणतात, माझी माणसं? अरे बाप रे आई, हे तू कोणत्या तोंडाने बोलतेस? जानकी वहिनीला तुझी माणसं त्रास देतात त्याचं काय ग? अगं दादा वहिनी घर सोडून गेले, स्वतःचं छोटस सुखी आयुष्य ते जगायचा प्रयत्न करतात, तरी सुद्धा त्या ऐश्वर्याच्या डोळ्यात ते खुपतंय. ती ऐश्वर्या का त्रास देते दादा वहिनीला? आता ही सुमित्राबाई म्हणतात, काय ऐश्वर्या त्रास देते ऋषिकेश आणि जानकीला? काय त्रास दिला ऐश्वर्याने? आता ही हा सगळं सांगतो सौमित्र. अगं आई, ती ऐश्वर्या वहिनीच्या आणि दादाच्या जीवावर उठली होती. म्हाताऱ्या बाईच्या वेशात जाऊन तिने फराळाचा बॉक्स ठेवला तिथे आणि फटाके होते त्यामध्ये.
म्हणजे तिला वहिनीला भाजावं असा विचार होता, पण जेव्हा सगुणा तिथे आली आणि तिने तो बॉक्स उचलला आणि ती भाजून गेली, जानकी वहिनी वाचली ग आई. आणि हे सगळं ऐश्वर्याने केलंय. तुला सांगते मी, सगुणाला वाचवलं जानकी वहिनीने. म्हणजे ऐश्वर्याने हा कुकर्म करून सुद्धा आपल्या माणसांची काळजी घेणं हे जानकी वहिनीच्या रक्तात आहे ग. आपल्याच घरात राहून आपल्याच माणसांना त्रास देणं हे ऐश्वर्याच्या बुद्धीत आहे ग आई. तुझे डोळे उघड जरा, बघ समोर काय घडतंय ते. मला माहितीये तू आता म्हणशील की याचा पुरावा काय आहे. पुरावा नसतो ग आई. कधी कधी जेव्हा पुरावे नसतात ना, तेव्हा माणसांच्या डोळ्यात बघायचं असतं. डोळे कधीच खोटं बोलत नाही ग आई, कधीच नाही. पण त्याआधी तू तुझे डोळे उघड आणि आसपास बघ. तुलाच कळेल कोण खरं आहे आणि ऐश्वर्या कोण आहे ते. आता हे खूप छान वाक्य बोलला हा सौमित्र. आता मात्र या सुमित्राबाईंना विचार करायला मजबूर केलंय त्याने. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्या विचार करतात, बापरे काय म्हणाला हा, हे सगळं ऐश्वर्याने केलं असेल. आणि आता प्रेक्षकांनो पुन्हा एकदा या जानकीचा थरार दाखवलाय त्यांनी. आता ही जानकी एका गाडीवाल्याला थांबवत म्हणते, दादा अहो माझ्या मुलीच्या पोटात दुखतंय, ओ मला मदत कराल का. आता तो गाडीत बसलेला माणूस म्हणतो, ओ बाई तुमच्यासारखे लोक खूप बघितलेत आम्ही, असे मदत मागतात आणि पुढे जाऊन आम्हालाच लुटतात, चला चला बाजूला व्हा. आता जानकी म्हणते, नाही हो अहो दादा मी चांगल्या घरातली बाई आहे हो, असं बोलू नका हो. अहो खरंच बघा ना माझी मुलगी इथे पोट दुखते हो तिचं, भीक मागते मी तुमच्या पुढे, माणुसकीच्या नात्याने करा हो. पण आता तो माणूस अतिशय रूडली चालला जातो. बिचारी जानकी प्रेक्षकांनो एवढी शिकली सवरलेली बाई, तिच्यावर काय दिवस आलेत बघा ना. खरं तर सोशल मीडियाच्या या जमान्यामध्ये जानकीला मदत मिळत नाहीये ही तर मला म्हणजे फारच नवलाची गोष्ट वाटते. आता ही ओवी रडायला लागते, मोठ्या मोठ्याने ओरडायला लागते, आई माझं पोट दुखतंय. जानकी वेड्यापिशासारखी कोणी मदत करताय का याची याचना करत असते. आता ती ओवीला जवळ घेते तेव्हा ओवी म्हणते, आई मला त्रास होतोय ग, मला काही होणार तर नाही ना. आता असं म्हणते ओवी तेव्हा या जानकीच्या हृदयात अगदी धस्स होतं. बापरे बघितल्यावर फार कसं तरी होतं हो प्रेक्षकांनो. पण आता काय म्हणणार, मालिकेमध्ये खूपच अतिरेक दाखवतात बाई. असो, पण हा भाग त्यांनी संपवलाय. आता पुढच्या भागात ही जानकी अगदी झाशीच्या राणीसारखी या ओवीला अशी पाठीशी धरते आणि म्हणते, घाबरू नकोस ओवी, तुझी आई तुला काहीच होऊ देणार नाही. आणि आता ऋषिकेश मोका मिळून तिथून पळ काढतो. आणि आता खरी अग्निपरीक्षा जानकीची दवाखान्यात सुरू होते. पैसे भरायची वेळ येते तेव्हा जानकीकडे पैसेच नसतात. डॉक्टर पैशाशिवाय या ओवीचा इलाज करत नाहीयेत. अरे देवा, आता काय होईल प्रेक्षकांनो, खूपच उत्सुकता लागली आहे ना. बघूयात उद्याच्या भागात. माझ्या आवाजामध्ये ही मालिका ऐकायला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सगळे भाग एन्जॉय करायला विसरू नका. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.